शेतकऱ्यांनो सावधान, पीएम किसानचा 23वा हप्ता येणार, पण लाखो शेतकरी यावेळी पैशांपासून वंचित राहू शकतात. कारण सरकारने आता नवीन नियम लागू केलेत. ई-केवायसी नाही, फार्मर आयडी नाही, तर पुढचा हप्ता थेट बंद होऊ शकतो. आणखी धक्कादायक म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी केली नाही, त्यांना या यादीतून बाहेर केलं जाण्याची शक्यता वाढली आहे. तर दुसरीकडे नमो शेतकरी योजनेचा रखडलेला हप्ता कधी येणार? पीएम किसान सोबत येणार की वेगळा? जूनच्या शेवटी खात्यात पैसे जमा होणार का? आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या 23व्या हप्त्याची संभाव्य तारीख, कोणते शेतकरी अपात्र होऊ शकतात, फार्मर आयडी आणि ई-केवायसीची मोठी अपडेट, नमो शेतकरी योजनेबाबत सरकारची तयारी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक छोटी चूक तुमचा हप्ता अडकवू शकते. ई-केवायसीची शेवटची संधी, वेळ. मित्रांनो, सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ई-केवायसी. केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे की ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण नाही, त्यांना 23व्या हप्त्याचा लाभ दिला जाणार नाही. यासाठी सरकारने मे महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजेच 31 मे 2024 पर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपली ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. जर तुम्हाला बायोमेट्रिक किंवा OTPद्वारे ई-केवायसी करताना अडचण येत असेल तर काळजी करू नका. तुम्ही पीएम किसानच्या अधिकृत मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून फेस ऑथेंटिकेशन म्हणजे चेहरा दाखवून अगदी 2 मिनिटात आपली ई-केवायसी स्वतः पूर्ण करू शकता. महत्त्वाची टीप: अनेक कुटुंबांमध्ये काही खातेदार शेतकरी मयत म्हणजे मृत्यू झालेले आहेत, ज्यांची ई-केवायसी होणे शक्य नाही. अशा मयत शेतकऱ्यांची नावे आता या यादीतून आपोआप वगळली जात आहेत, ज्यामुळे अपात्र लोकांची गळती होणार आहे. ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी. आता वळूयात दुसऱ्या आणि सर्वात मोठ्या अपडेटकडे, ते म्हणजे ॲग्रीस्टॅक पोर्टलवरील नोंदणी आणि फार्मर आयडी. मित्रांनो, मागचा म्हणजेच 22वा हप्ता हा सरकारने काही प्रमाणात सवलत देऊन वितरित केला होता. पण 23व्या हप्त्यासाठी सरकारने स्पष्ट नियम केला आहे. ज्या शेतकऱ्यांचा ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी जनरेट झाला आहे, त्यांनाच 23वा हप्ता दिला जाईल. या फार्मर आयडीमुळे तुमचा लँड शेडिंगचा डेटा थेट सरकारला ट्रॅक करता येतो. यापूर्वी यासाठी 20 मे 2024 पर्यंतची मुदत देण्यात आली होती, परंतु देशातील आणि राज्यातील अजूनही लाखो शेतकऱ्यांनी हा फार्मर आयडी काढलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच सरकारने आता मे महिन्याच्या अखेरपर्यंत उर्वरित सर्व शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक पोर्टलवर जाऊन नोंदणी करण्याचे पुन्हा एकदा आवाहन केले आहे. जर तुम्ही अजूनही ही नोंदणी केली नसेल तर आजच जवळच्या CSC केंद्रावर किंवा ऑनलाईन पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या. अपात्र शेतकरी आणि छाटणी मोहीम. मित्रांनो, सध्या सरकारकडून लाभार्थ्यांची कडक तपासणी सुरू आहे. यामध्ये एकाच घरात एकापेक्षा जास्त लाभार्थी असणे, कुटुंबात कोणी आयकर भरणारे किंवा सरकारी कर्मचारी असणे, अशा अपात्र लोकांना 23व्या हप्त्यातून थेट वगळले जात आहे. पण या ड्राईव्हमध्ये एक गोची अशीही झाली आहे की काही पात्र शेतकऱ्यांचा लँड सीडिंग डेटा मॅच न झाल्यामुळे किंवा नावात तफावत असल्यामुळे ते सुद्धा चुकीच्या पद्धतीने अपात्र ठरले आहेत. गेल्या 22व्या हप्त्यावेळी महाराष्ट्रात जवळपास 92 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. या प्रक्रियेनंतर ही संख्या बदलण्याची शक्यता आहे. म्हणूनच तुमची स्टेटस तपासून घेणे गरजेचे आहे. नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि निधीची तरतूद, वेळ. आता बोलूयात आपल्या राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता खरं तर फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यातच मिळणे अपेक्षित होते. 13 मार्चला जेव्हा पीएम किसानचा हप्ता आला तेव्हाच हा हप्ता मिळेल अशी आशा होती, पण निधीच्या अपुऱ्या तरतुदीमुळे तो रखडला. परंतु आता राज्य शासनाने वर्ष 2024-27च्या आर्थिक नियोजनात या प्रलंबित हप्त्यासाठी विशेष निधी मंजूर केले आहे. यामध्ये एक नवीन बदल करण्यात आला आहे. जनरल म्हणजेच खुला प्रवर्ग, SC म्हणजेच SC आणि ST म्हणजेच ST प्रवर्गांसाठी वेगवेगळे लेखाशीर्ष तयार करून स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकार आता स्वतंत्रपणे हा निधी वितरित करून 9वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या तयारीत आहे. आगामी खरीप हंगामाच्या तोंडावर हा हप्ता शेतकऱ्यांच्या हाती पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हप्ता कधी येणार? तर मग फायनली हे दोन्ही हप्ते कधी येणार? मित्रांनो, सद्यस्थिती पाहता पीएम किसानचा 23वा हप्ता जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात वितरित केला जाऊ शकतो.
आणि याच काळात किंवा याच्या आसपास नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील राज्य सरकारकडून रिलीज केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमचा हप्ता अडकू नये म्हणून 2 गोष्टी त्वरित करा. 1. पीएम किसान ॲपवरून फेस ऑथेंटिकेशनने ई-केवायसी पूर्ण करा. आणि 2. ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करून फार्मर आयडी निश्चित करा. काही तक्रार किंवा अडचण असल्यास तुमच्या तालुका स्तरावरील पीएम किसान नोडल अधिकाऱ्यांना म्हणजेच कृषी विभागाला भेटून त्वरित पाठपुरावा करा. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या सर्व शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात लवकरच नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.